अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार भक्तांनो, बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे आपल्या मनातील इच्छा पूर्ण करण्यासाठी एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी. आपल्या प्रत्येकाची काही ना काही इच्छा ही आवर्जून असते. बघा, कधी आपल्याला नोकरी हवी असते, कधी आपल्याला गाडी हवी असते, कधी आपल्याला पैसा हवा असतो, तर कधी आपल्याला कर्जातून मुक्तता हवी असते. प्रत्येक व्यक्तीनुसार प्रत्येकाची इच्छा ही वेगवेगळी असते आणि प्रत्येकाला आपली इच्छा ही माहिती असते. बऱ्याच वेळा आपण आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करतो, मेहनत घेतो, सेवा करतो, असंख्य गोष्टी करतो, मात्र तरीही ती इच्छा पूर्ण होत नाही. अशी तुमची कठीण असणारी जी इच्छा असेल, जी इच्छा पूर्ण होता होता सतत राहत असेल किंवा अशा एखाद्या इच्छेत सतत अडथळा येत असेल, तीच इच्छा पूर्ण करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी घेऊन आलेले आहे एक अत्यंत पॉवरफुल रेमेडी. बघा, या 6 ऑक्टोबरला, आता बऱ्याच जणांना माहिती असेल, बऱ्याच जणांना अजून माहिती नसेल, तर मी तुम्हाला सांगते, या 6 ऑक्टोबरला कोजागिरी पौर्णिमा आहे. ही कोजागिरी पौर्णिमा धार्मिक शास्त्रात जेवढी प्रभावी मानली जाते तेवढीच महत्त्वाची ही युनिवर्स, आपले जे ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडाच्या शक्तीसाठी असते. कारण पौर्णिमेच्या दिवशी आपल्या युनिवर्समध्ये सुद्धा असंख्य शक्तींचं प्रदान होत असतं. जेव्हा जेव्हा पौर्णिमा तिथी असते तेव्हा ब्रह्मांड जे आहे हे अत्यंत जागृत असतं. आणि जेव्हा जेव्हा पौर्णिमेला किंवा जेव्हा जेव्हा महत्त्वाच्या पौर्णिमांना तुम्ही काही विशेष रेमेडी, विशेष उपाय करता, तेव्हा तेच ब्रह्मांड त्या पौर्णिमेला तुम्ही जे काही मागता ते तुम्हाला लगेच देतं. बघा, या 6 ऑक्टोबरला सर्वात मोठी कोजागिरी पौर्णिमा आहे. इच्छाप्राप्तीचा, इच्छा पूर्ण होण्याचा खूप मोठा दिवस आहे. याच दिवशी तुम्हाला मी जी रेमेडी सांगणार आहे ती करायची आहे. बघा, कोजागिरी पौर्णिमेला संध्याकाळी म्हणजे 7च्या पुढे जेव्हा चंद्राचा थोडासा प्रकाश पडायला सुरुवात होईल, थोडासा चंद्रोदय जो आहे तो व्हायला सुरुवात होईल, त्यावेळी आपल्याला हा उपाय किंवा ही रेमेडी करायची आहे. यासाठी आपल्याला घ्यायचा आहे एक कागद, सफेद रंगाचा एक छान कागद घ्यायचा आहे आणि त्याच्यासोबत हिरव्या रंगाचा किंवा लाल रंगाचा, निळ्या रंगाचा, पिवळ्या रंगाचा एक पेन घ्यायचा आहे. काय करायचं, सगळ्यात पहिले जो कागद तुम्ही घेतलेला आहे तो आपल्या समोर ठेवायचा. कागद स्वच्छ असावा, व्यवस्थित असावा आणि तो पांढरा शुभ्रच असावा. एखाद्या वहीचा कागद तुम्ही फाडलेला आहे, त्याच्यावरती रेषा आहेत, नाही चालणार. जे ड्रॉइंगची बुक असते, ड्रॉइंगच्या बुकला बघा एकदम कोरा करकरीत कागद असतो, अगदी तसाच कागद आपल्याला घ्यायचा आहे. त्या कागदावरती तुमची जी पण इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने लिहायची आहे. आता समजा मी नोकरीसाठी करत आहे, तर तिथे तुम्हाला लिहायचं आहे, मला नोकरी लागलेली आहे आणि मी खूप खुश आहे. तुम्ही कर्जमुक्तीसाठी करताय, माझं कर्ज मुक्त झालेलं आहे, माझी कर्जातून मुक्तता झालेली आहे आणि मी खूप खुश आहे. तुम्ही करताय धनप्राप्तीसाठी, माझ्याकडे खूप पैसा आलेला आहे आणि मी खूप खुश आहे. तुम्ही करत आहात मुलांसाठी, माझ्या मुलांची खूप प्रगती होत आहे, माझ्या मुलांना यश मिळत आहे, माझी मुलं यशस्वी होत आहे आणि मी खूप खुश आहे. तुम्ही जर करत असाल मुलांच्या लग्नासाठी, माझ्या मुलाचं लग्न जमलेलं आहे आणि मी खूप, म्हणजे जे पण तुम्ही ज्यासाठी तुम्ही ही रेमेडी करत आहात ती पॉझिटिव्हिटीने तुम्हाला लिहायची आहे आणि त्याच्यासोबत ती खुश आहे असं तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. आता या कागदाची एक चौकोनी घडी करायची आहे. जशी जमेल तशी छान लहान चौकोनी घडी करा. ही कागदाची घडी आपल्या उजव्या हातात घ्या, आपल्या उजव्या हातात घ्या. उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला त्या कागदाला पुन्हा पॉझिटिव्ह अफर्मेशन द्यायचं आहे. नोकरीसाठी करता एक नोकरीचं चित्र उभं करायचं आहे की मी जॉबला जात आहे, छान माझं कामाचं ठिकाण चांगलं आहे, सॅलरी चांगलं आहे किंवा सगळी लोकं चांगली आहेत, असं एक पॉझिटिव्ह चित्र उभं करायचं. समजा तुम्ही ही रेमेडी करत आहात धनप्राप्तीसाठी, खूप पैसा आहे, सगळं काही माझ्यासमोर आहे, पैशांनी माझं घर भरलेलं आहे, माझ्याकडे फक्त पैशाची इन्कम सुरू आहे, पैशांचं चित्र डोळ्यासमोर आणायचं. कर्जातून मुक्त झालेले आहे, एक ते चित्र डोळ्यासमोर असं की माझ्याकडे असणारं किंवा माझ्या डोक्यावर, माझ्या घरावर, माझ्या कुटुंबावर असणारं जे काही कर्ज ते आता नील झालेलं आहे. कुठलंच कर्ज माझ्यावर आता राहिलेलं नाही आणि मी आता समाजात नीट वावरू शकतो, सगळं काही माझं छान आहे, कारण कर्जच राहिलं नाही. जी पण इच्छा असेल ती पॉझिटिव्हिटीने तुम्हाला तुमच्या डोळ्यासमोर आणायची आहे. 5 मिनटं त्या कागदाला पॉझिटिव्ह व्हायब्रेशन द्यायचे आहेत. सतत ती इच्छा तुम्हाला मॅनिफेस्टेशन करत राहायची आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एका काचेच्या ग्लासमध्ये दूध घ्यायचं आहे.
एका काचेच्या ग्लासमध्ये दूध घ्यायचं आहे आणि हा काचेचा ग्लास दुधाने जो भरलेला आहे तो तुम्हाला चंद्राच्या प्रकाशात ठेवायचा आहे. जिथे चंद्रप्रकाश आहे त्या चंद्रप्रकाशामध्ये हा दूध म्हणजे दुधाचा ग्लास ठेवायचा आहे. आणि आता हा पॉझिटिव्ह व्हायब्रेशन दिलेला पॉझिटिव्हिटीने आपण जे काही त्याला मॅनिफेस्टेशन केलेलं आहे तर तो कागद त्या दुधात घालायचा. एक 5 मिनटं, 10 मिनटं, 15 मिनटं, 20 मिनटं जेवढं शक्य होईल तेवढा वेळ, खूप पण नको, पण एक 20-25 मिनटं तुम्हाला हा जो कागद आहे तो त्या दुधामध्ये घालून चंद्राच्या प्रकाशातच ठेवायचा आहे. तिथून उचलायचं नाही, काढायचं नाही, काहीच नाही. एक 15-20 मिनटं पूर्ण झाले की त्याच्यानंतर हा ग्लास जो दुधाचा आहे तो तिथून उचलायचा. हे जे दूध आहे हे दूध तुम्हाला घराच्या समोर आजूबाजूला कुठेही मोकळी जागा असेल, झाडाखाली नाही, फक्त जमीन माती असेल त्या ठिकाणी हे दूध तुम्हाला सांडून द्यायचं आहे. आणि त्याच्यामध्ये घातलेला जो इच्छापूर्तीचा कागद आहे हा कागद तुम्हाला तिथेच चंद्राचा प्रकाश थोडंसं येईल अशा मातीत दाबायचा आहे. चंद्राचा प्रकाश येईल अशा मातीत हा कागद तुम्हाला, थोडीशी माती बाजूला करा, तिथे एखादं झाड असेल, झाडावरती जर चंद्रप्रकाश येत असेल तर तुम्ही तिथली माती बाजूला करू शकता, किंवा काही असेल तिथे तुम्हाला फक्त त्या मातीमध्ये फक्त मातीमध्ये किंवा चंद्रप्रकाशाच्या कुठल्याही जागेत तुम्हाला हा कागद दाबायचा आहे. बघा, आता इतकं झालं की त्यानंतर लेट्स गो करायचं. ते डोक्यात पण ठेवायचं नाही, विचार पण त्याच्याबद्दल करायचं नाही की मी हे केलं आहे किंवा मी आज हे केलं आहे. तुम्हाला सांगते, या उपायाने, या रेमेडीने पुढच्या काही तासातच त्या इच्छेच्या प्रती तुमचे क्ल्यू तुम्हाला मिळू लागतील. नोकरीसाठी करताय, कुठून ना कुठून तुम्हाला नोकरीची काही ना काही माहिती मिळेल. कुणीतरी तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलेल, कुणीतरी तुम्हाला लोकेशन देईल. म्हणजे सुरुवात काही तासातच या रेमेडीने तुमच्या आयुष्यात ते इच्छा पूर्ण होण्यासाठी सुरुवात होईल. फक्त मनापासून पूर्ण पॉझिटिव्ह ठेवून तुम्हाला ही रेमेडी करायची आहे. रेमेडी करत असताना पूर्ण डोक्यात एकच ठेवायचं आहे की माझं हे काम झालेलं आहे, मला हे मिळालेलं आहे आणि मी खूप खुश आहे आणि हे सगळं युनिवर्समुळे झालेलं आहे. हे एकच चित्र, हे एकच तुम्ही जर डोक्यात ठेवलं, मनात ठेवलं आणि जर ही रेमेडी केली, तुम्हाला सांगते काही दिवसांच्या आत तुमची कठीण असणारी जी काही इच्छा असेल ती पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही. जे तुमच्या आयुष्यात, तुमच्या नशिबात तुम्हाला मिळणार नसेल ते सुद्धा या रेमेडीने तुम्हाला सहज मिळेल. अत्यंत साधा उपाय आहे, काही जास्त वेळ लागणार नाही आहे. एक फक्त 15 मिनिटाचा हा उपाय आहे. नक्की करा, नक्की तुमच्या ज्या काही इच्छा असतील त्या पूर्ण होतील. आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.